पितृपक्षामध्ये काहीच केलेलं नाही अजून, काही करायला जमलेलं नाहीये किंवा पितरांची तिथी माहीत नाहीये का? मग पितृदोष का लागतो आणि पितृदोष घालवण्यासाठी उपाय काय आहेत, हे तुम्ही सारखं शोधताय का? तर यासाठीच पितृपक्षात आणखीन अजून 4 दिवस बाकी आहेत. रविवारी सर्वपित्री अमावस्या आहे. तर तोपर्यंत अशा प्रकारे फक्त पाण्याचा अर्पण करा पितरांना. घरात सुखशांती येऊन पितृ हे सुख समाधानी राहतात. त्यांच्या पुढच्या मार्गाला गती प्राप्त होते. कारण सर्व पित्री अमावस्येला सकाळी लवकर उठून सूर्याच्या दिशेने तोंड करायचं आहे. एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाण्यामध्ये 3 बोटं जे अंगठा, अनामिका आणि मधल्या बोटात जेवढे येतील तेवढे काळे तीळ, थोडंसं दूध मिक्स करून ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणून पूर्व दिशेसोबतच दक्षिण दिशेला तोंड करून देखील हे तर्पण सोडायचं आहे. आपल्या झाडाच्या कुंड्यांमध्ये, बाल्कनीत करू शकता आणि डिटेल व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हा लाभ निश्चितच 100% होणार. कोणताही नारायण नागबली, कोणताही पिंडदान, मोठमोठे विधी तुम्हाला करण्याची गरज नाही. पितृदोष हा समूळ नष्ट करणारा एकच मेव सोपा उपाय म्हणजे पितृतर्पण.